मंचावरती वेलकम, आपलं देखील स्वागत आहे। सेकंड राउंडची पहिली मॅच सुरू होती। एका बाजूने कानोर बॉईज कानोर संघ, त्यांच्या विरोधामध्ये कासगाव संघ, या दोन संघांदरम्यान सेकंड राउंडची पहिली मॅच मैदानावरती सुरू होती। पहिला बॉल फुल टॉस होता, लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा। पहिल्या बॉल वरती पहिली सफलता, फलंदाज गोल्डन डकचे शिकार, शून्यावरती बाद। भावेश शून्यावरती बाद झालेत। नवीन फलंदाज रोशन मैदानावरती दाखल झालेत, क्रमांक 3 वरती। गोलंदाज अक्षय पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत, सफलता यश इथे मिळवले। राजेंद्र भोईर साहेब यांचं देखील आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपलं देखील स्वागत आहे। आपण देखील मंचावरती यायचं, वेलकम सर, आपलं स्वागत आहे। यावेळेस फटका अप्रतिम, मिड विकेट रिजनला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय खूप वेगाने, क्षेत्ररक्षक आहेत। 2 धावा इथे प्राप्त झाल्यात खूप वेगाने, अतिप्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती असतील। 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 2 धावा धावफलकावरती। महेंद्र यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे, आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। दर्जेदार मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने तुषार शिंदे सर, सेकंड राउंडची मॅच आपण अगोदर खेळतो, कारण ओमर 11 गोरेगाव संघाच्या विरोधात जो संघ खेळणार आहे भूमी 11 कुंदे, तो संघ थोडासा उशिरा काही कारणास्तव या ठिकाणी पोहोचतोय, परंतु हरकत नाही, आपण लगेचच मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत या 2 टीम मध्ये आणि हा सामन्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे। श्री गणेश मित्तल 11 कासगाव संघाची थोडीशी आपण पाहिले तर अडखळ सुरुवात झाली आहे। पहिला फलंदाज बाद झाला, अद्यापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू टाकण्यात आलेले गोलंदाज अक्षय देशमुखच्या वतीनं आणि 3 धावा या धावफलकावरती आहेत। त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू पाहुण्यांचं। या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय दीपक दादा यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। 3 धावा या धावफलकावरती आहेत। चांगलं षटक म्हणता येईल, इकॉनॉमिकल आणि कंजूस गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये। तुषार शिंदे सर, अक्षय देशमुख पुढचा बॉल, अप्रतिम बॉल, लाईन इथे मिस केली, पडल्यानंतर थोडीशी हरकत ऑफ द सरफेस, थोडासा अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला, थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने कट देखील झाला। आणखी एक डॉट बॉल, अप्रतिम चेंडू, अक्षय देशमुख बॉल येण्या अगोदर सफल झाले होते, फुदर लेनचा बॉल होता, तिथे लाईन पूर्णतः मिस केली फलंदाजांनी, डॉट बॉल। गोलंदाज अक्षय 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रिन्स ट्रॉफी
कोरेगाव 2025. शॉर्ट टर्म जॅक पूल केले बॉलला आणि बॉल गोल होईल मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आपण पाहतोय जकीबाई नजे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचंय. चांगली मॅच होणार आहे आणि ही लढत आपण पाहतो दोन बदलापूरचे स्थानिक संघ आहेत. म्हटलं जातं ना तुषार शिंदे सर नेहमी आपण जेव्हा मॅच करत असतो समालोचन करत असतो जेव्हा आपला जो फ्लो असतो ना तेव्हा आपण म्हणून जातो की एकाच जंगलातील हे दोन वाघ आता आमने सामने आहेत असंच म्हणावं लागेल. आता निमित्त फक्त एकच आहे गोरेगावचं हे फ्रेंड्स चषक. यस डेफिनेटली. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती 9 धावा धावफलकावरती. राज यावेळेस बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती होते बॉलच्या खाली पोहोचतायत. ओव्हर रन झाले. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे पूर्ण होतील. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या एका षटकाचा खेळ संपलाय. पॅक तुम्हाला आज स्टँड पाहायला मिळेल. क्राऊड मैदानावरती खूप दाखल झालाय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅमेरा तुमच्या दिशेने आहे. आपण देखील या स्पर्धेला अभिवादन करायचं आहे. प्रेक्षकांची मांदी याळी आज तुम्हाला पाहायला मिळते या मैदानावरती. तुडुंब गर्दी आज प्रेक्षकांची स्टँड मध्ये तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील मोठ्या संख्येनं. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कासगाव संघ. कासगाव त्यांच्या विरोधामध्ये कानोर बॉईज कानोर. गोलंदाज अंकित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. गोलंदाज अंकित राईट आर्म ऑन द विकेट ऑन साइडला हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. रोशन यांची खेळी संपुष्टात आली आहे. पहिल्या बॉल वरती सफलता मिळवत आहेत गोलंदाज अंकित. समोर त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत आमचे गोरेगावचे माज बुबेरे. थोडेसे सर्वांना मागे घ्यायचे. तिथे बॉटल्स काही खेळाडूंवरती फेकण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलं आहेत हरकत नाही आहे परंतु या ठिकाणी जे कृत्य करू नका जेणेकरून ही स्पर्धा आपली सर्वांची आणि आपल्या गावाच्या वतीने स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव करांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. उमर 11 गोरेगाव आणि शहबाजच्या बुबेरे असतील आणि अमर भाई यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज सज्जद फलंदाज बाद झाला. न्यू बासमान मैदानावरती एंटर झालेत. करण लहाणे ऑन ड्राईव्ह फटका व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय यावेळेस बायडिश लॉंगॉनला. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. अगदी आपण पाहतोय थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर अगदी हळूवार पद्धतीने पुढे सरकती आहे धावफलकावरती. कानोर बॉईज कानोर संघ आराध्य 11 या नावाने आज संघ खेळतोय. श्यामजी देशमुख सर मास्टर 7900 या व्यक्तिमत्वाने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. लॉंग ऑफला आपण पाहतोय शतरक्षक होते. अंदाज भरपूर चांगला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भलतील रन्स 4. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स बोलतात 4.
आणि मात्र या ठिकाणी स्वागत केलं आमच्या गावचेच सन्माननीय समाजसेवक तन्वीरभाई भुबेरे यांचे मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान एवन जोडी गोरेगावची आपण पाहतोय क्रीडांगणाचा आढावा घेत असताना आणि त्यांना माहिती आता चर्चा दोघेही करतात की उमर 11 गोरेगाव संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पारितोषिक किती लावायचं या सर्व काही गोष्टींची चर्चा बाबूभाई या ठिकाणी करतात. याच दरम्यान भूमी 11 कुंदे संघाचे कॅप्टन भूषण दादा रोहणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. संघाचे पुरस्कर्ते सातत्याने आपण पाहिलं तर त्यांच्याच कन्याच्या नावाने संघ खेळत असतो आणि आज या ठिकाणी बदलापूर वांगणीमध्ये दाखल झालेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करणारा आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक आगळं वेगळं पारितोषिक येतं की या कासगाव संघ आज जर क्वालिफाय झाला ना या स्पर्धेमध्ये तर अल्तमश बोबेरे यांच्या वतीनं तब्बल पार्टीसाठी 5 किलो चिकन देण्यात येईल. हे पारितोषिक आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत कारण अशी पारितोषिक फार तुषार शिंदे सर कमी पाहायला मिळतात. यावेळेस आणखीन एक वर स्ट्रोक राज लाने सेट ऑन फायर नाऊ. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार. दोन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. दोन षटकामध्ये तब्बल 28 धावा. चांगली बॅटिंग आता करतायत. सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त आक्रमक पवित्रा तुषार शिंदे सर आपण पाहिलं तर या फलंदाजाने घेतलेला आहे. 28 धावा 14.00च्या सरासरीने या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. 4 षटकांचे मॅच असणार आहे. अतिशय महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम टिकेल आणि जो संघ पराभूत होईल या मॅच मध्ये त्याला मात्र काढता पाय घ्यावा लागेल आणि परतीचा प्रवास सुद्धा करावा लागणार आहे. यस निश्चित डेफिनेटली सुरुवात थोडी अडखळत झाली होती परंतु तदनंतर फलंदाज राज यांनी वेगवेगळे राज्य दाखवले गोलंदाजांना आणि कमाली जी फलंदाजी एखाद्या गोष्टीचं राज आपण लपवतो तसं त्यांनी ती फलंदाजी लपवली होती राज यांनी आणि ती मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आपण पाहिले. 7 बॉलमध्ये 24 धावांवरती ते नाबाद. 28 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 2 विकेट. करण लहाने खरबूजा को देखकर खरबूजा रंग बदल लेता है. पहिल्या बॉल वरती आक्रमण ते करतायत. षटक क्रमांक 3चा ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मन केलं. पहिला बॉल स्पेलचा त्यावरती षटकार आलाय. थोडासा दबाव आता गोलंदाजावरती. क्षेत्ररक्षण करणारी टीम खूप वेळ तुम्ही घेताय तेच पंच सांगतायत. 34 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. हा फटका ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राज लहाने आणि करण लहाने ही जोडी आक्रमक झाली मैदानावरती. 35 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅडिसर चर्चा करत होते की धावगती खूप कमी वेगाने पुढे जातीये कासवाच्या गतीने परंतु आता त्या कासवाच्या गतीचं रूपांतर सशाच्या गतीमध्ये झालंय. वेगाने धावपलक पुढे जात आहे. हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर रिजनला उडवलाय बॉल आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. 1 टप्पा खाऊन फ्रेंच ट्रॉफी चौकार.
अप्रतिम फटका, हँड अँड आय कॉर्डिनेशनचा खूप सुरेख उपयोग केला, शरीरापासून दूर बॉल होता, अप्रतिम. 39 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील, एक धाव प्राप्त होईल. 40 धावा धावफलकावरती कासगाव संघ. 40 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय, आजची तिसरी रजनी या स्पर्धेची. 40 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅक वरती, करण लहाने, राज लहाने आक्रमक फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 9 बॉल मध्ये 29 धावेंवरती नाबाद आहेत राज आणि करण. 3 बॉल मध्ये 8 धावा. सुरुवातीला 2 विकेट लवकर गेल्या. अप्रतिम ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 41. 41 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक आहे. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती. कान्होर बॉईज, कान्होर या संघाने टॉस जिंकला, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत. 41 ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, वाईड बॉल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 42 लॉस ऑफ द 2 विकेट. दिस इज द लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट डिलिव्हरी. फुल टॉस उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, इट्स मॅक्सिमम. षटकार. टोल वसूल केलाय. 48 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. काय फलंदाजी केली आहे. 10 बॉल मध्ये 35 धावा. राज लहाने 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. सुरुवातीला जरूर अडखळले, परंतु डावाला सावरत असताना अप्रतिम फलंदाजी, संघाची आवश्यकता त्यांनी ओळखली आणि मैदानावरती आक्रमक फलंदाजी राज लहाने यांची पाहायला मिळाली. राज आणि करण ही जोडी मैदानावरती आता जमली आहे. 48 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कान्होर संघ विकेट आता शोधाव्या लागतील, त्यांना देखील माहिती आहे. बदलापूर विभागातले हे दोन संघ आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेली ही मॅच आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. राज लहाने, करण लहाने ही जोडी मैदानावरती आहे. चला थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षण करणारी टीम, खूप वेळ तुम्ही घेताय. दिनेश गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी डेथ ओव्हर मध्ये दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटक. पहिला बॉल फुलर लेनचा. पंचांकडे जोरदार अपील आहे. संपर्क बॅट सोबत देखील हे पंचांनी सांगितलंय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती. 49. एक प्रसंग आज आपण पाहिला, फलंदाज हिट विकेट बाद झाले. तिथे बॉल वाईड होता आणि तिथे पहिल्यांदा काय घडलं, त्याला क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. पहिल्यांदा पंचांनी वाईड बॉल घोषित केला, फलंदाजाला बाद घोषित केलं. वाईडची रन काउंट झाली, फलंदाज बाद झाले आणि हिट विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये काउंट होते. यावेळेस लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 50. 50 अप झाली आहे. बॅटिंग करणारी टीम कासगाव संघ. 50 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग रिजनला लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. षटकार.
ती बात नो बकवास, षटकार ठोकलाय. 56 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिनेश राऊत फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. 56 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 56 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. प्रयत्नांची पराकाष्ठा डीप मिड विकेट रिजनला तुम्हाला पाहायला मिळाली. 2 धावांची प्राप्ती होईल. 58 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. दिनेश राऊत बॉलिंग ट्रॅक वरती. 58 लॉस ऑफ 2 विकेट. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे कासगाव संघाने. सुरुवातीला जरूर विकेट आल्या परंतु त्यानंतर चांगली भागीदारी या दोन फलंदाजांनी निभावली. चांगला फटका ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक फी मध्ये हा फटका खेळले होते. सरळ बॅटने 1 धावेची प्राप्ती होईल. वर्टिकल बॅटनं हा फटका. 59 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. शेवटचा बॉल, शेवटचा अधिकृत बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला, खेळाच्या पूर्वार्धामधला. 59 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल. फटका चांगला लॉंग ऑन रिजनला. थोडंसं फंबल झालंय. 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. थोडेसे ओव्हररन जरूर झाले होते. 3 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. त्याचा काही जवाब नाहीये. शेवटच्या बॉल वरती साज बाज ताज. 3 धावा आल्यात. एकूण 62 धावा धावफलकावरती असतील दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 63 धाव्यांचं लक्ष इथे कानोर संघासमोर ठेवलं गेलंय. टॉस साठी यायचे गोरेगाव संघाचे संघनायक आणि भूमी 11 कुंदे संघाचे संघनायक. आपण टॉस साठी यायचे विनंती आहे. आणि भूमी 11 कुंदे संघासाठी समालोचक मित्र द व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवली रोशनजी संतेसर यांच्या माध्यमातून त्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. चला टॉस साठी आपण भूमी 11 कुंदे भूषणदादा रोहणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उमर 11 गोरेगाव संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी यायचे. नदीम आडाल साहेब या आपण दामतवरून मान्यवर आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. अजगरबाई खोत आपण या टॉस बॉक्स मध्ये. आपण या, आपण टॉस संपन्न करू. खोत साहेब आपण यायचं. एका बाजूला भूषणदादा रोहणे, दुसऱ्या बाजूला शाहनूबाई सरफराजबाई अशी मॅच तुम्हाला जरूर पहा. टॉस आपण संपन्न करतोय साहेबाचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. चला टॉस आपण संपन्न करू. हेडचा कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय सायबर विनंती आपण स्थानापन्न पहा. सरफराज भाई आपण टॉस जिंकलाय. आपण हे सन्मान देखील करू. निर्णय कळवायचा आहे. डिसिजन पेंडिंग. काय म्हणाल. खरं तर डिसिजन पेंडिंग आहे परंतु ही स्पर्धा आपण पाहतोय या पंचक्रोशीतील एक मोठी स्पर्धा. नेहमीच गोरेगाव चषक कधी येईल सर्वांनाच इथे मात्र प्रश्न पडलेला असतं. काय म्हणाल पूर्णपणे आयोजन, कारण तुम्ही स्वतः आयोजक आहात या स्पर्धेमध्ये, आयोजन करताना किती मेहनत घेता काय सांगाल. मेहनत तर चांगलीच आहे आणि शहबाज काकाचा हे आहे का आम्हाला खेळायला संधी दिलेली. दुसरा काय बोलू तुम्हाला मी. शहबाज चाच्याबद्दल तुम्ही बोललात. खरं तर गोरेगावचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शहबाज चाचा असतील, अखिलबाई असतील, जे नेहमीच मॅच कुठेही लागू दे जगाच्या कानाकोपऱ्यावरती त्यांचा तुम्हाला भरपूर सपोर्ट असतो, नेहमीच उपस्थित असतात. त्यांच्याबद्दल अजून 2 शब्द काय म्हणाल. नाही त्यांचा तर आमच्या टीमवरले हे आहे ते आहे तर आमची टीम आहे. एबन जोडी खरं तर गोरेगावची. मग आमचे बाबूभाई बुबेरे असतील, आमचे अमजदभाई असतील, यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल. कारण ज्यावेळेस तुम्ही पाहताय गोरेगावचा सामना मैदानावरती लागतो त्यावेळेस ते ATM मध्ये जाऊन येतात, त्यांच्याबद्दल काय म्हणणं असेल. बाबू भाई है तो क्या है कि पूरे टीम को ये करते गाइड करते और पैसे लगा के थोड़ा ये टीम में जान बढ़ाते हैं. उनका बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. आपल्यासोबत खरं तर कल्याण ग्रामीणचं एक मोठं नाव भूषणदादा रोहणे आहेत. दादा टॉस तुम्ही गमावलाय. टॉस महत्त्वाचा होता या मॅचमध्ये.
नाही असं काय नाही, आम्ही बॅटिंगच करणार होतो. बॅटिंगच दिली त्यांनी आम्हाला. खुश आहे. हवं ते मिळालंय या मॅचमध्ये. खरं तर आज येण्यासाठी थोडंसं उशीर झालं, त्याचं कारण थोडा प्रॉब्लेम झाला होता, फॅमिली प्रॉब्लेम, म्हणून आम्ही लेट झालो. नाहीतर आम्ही टाईमवरच असतो. खरं तर नेहमीच तुम्ही वेळेवरती प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचता. या स्पर्धेमध्ये थोडंसं उशीर झाला हरकत नाही आहे. मोठमोठी स्पर्धा. खरं तर कुंदे भूमी 11 कुंदे म्हटलं की मग स्पर्धा कुठेही असू दे, समोर कोणताही संघ असू दे, फक्त रविवार हवा असतो किंवा नाईट हवी असते. कारण भूषणदादा रोहणे याच्यासाठी एकदा जोरदार टाळा उजावू द्या. कारण ते चांगल्या सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यानंतर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि म्हणून ते क्रिकेट खेळत असतात. मग रविवारी त्यांना सामना हवा असतो. मग सामना समोर कोणताही मोठा संघ असू दे, ते बिंदास खेळतात. आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा ते जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. काय म्हणाल गोरेगावकरांच्या आयोजनाबद्दल? दरवर्षी तुम्ही ही स्पर्धा खेळता. नक्कीच गोरेगावचं जे आयोजन असतं एकदम मस्त असतं. आम्ही दरवर्षी करतो. चौथा टाईम आहे आमचा गोरेगावमध्ये. तर आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. थँक्यू सो मच. तुमचं मी स्वागत करू. आपण मुख्य व्यासपीठावरती खरं तर मान्यवर आहेत. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय गोरेगाव टीमनं. आढाव साहेबांचा सन्मान आपण करू. त्यानंतर आपण नदीम आढाळ साहेबांचा सन्मान आपण करतोय. दामतगावचे माजी सरपंच आहेत आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर, त्यांचे सन्मान आम्ही करू. खोत साहेबांचा मनपूर्वक आपण सन्मान इथे पात्र करू आमच्या मान्यवराच्या शुभ हस्ते. त्यानंतर नदीम आढाव साहेब यांचा आपण सन्मान करतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, स्पर्धेचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो, या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण सरपंच साहेबांचा इथे मात्र सन्मान करतोय. दामतगावचे सरपंच नदीमजी अडाळ साहेब यांचा मनपूर्वक स्वागत. अजगरजी खोत साहेब आहेत, त्यांचाही सन्मान आपण करतोय. खरं तर आमचे शहबाजाच्या बुबेरे असतील आणि आमचे अखिलबाई बुबेरे यांच्या दोघांचाही शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न केला. येस, खरं तर आमचे शहबाजाच्या जाबाई आहेत दामतचे. ज्यावेळेस दामतची स्पर्धा असते ना, त्यावेळेस दामतकरांपेक्षा जास्त टेन्शन असतो ते आमच्या शहबाजच्या ना. मग संघ पोहोचलेत का, समालोचक पोहोचलेत का, स्पर्धा चालू झाली आहे का, कारण ते जावई आहेत दामतगावचे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. मग आता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे. 63 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलं आणि आता आपण पाहतो मॅचला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंग या मॅचमध्ये आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी मिताली 11 श्री गणेश कासगाव हा संघ गोलंदाजी करतोय. यावेळेस आपण पाहतो मागे चालला हा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रिक्स घेण्यात आली आहे. DRS रन आउट साठी. तर याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे समालोचक असतील. त्यानंतर पंच, कधी तुम्ही त्यांना स्कोरच्या भूमिकेत देखील पाहू शकता. जिथे कमी तिथे आम्ही अशी नेहमी ज्याची भूमिका असते असे आमचे निरर्थी नामांकित पंच आणि समालोचक संदीपजी गायकवाड सर. आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. आपण यावं, आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. मी विनंती करेल शहबाजाच्या बुबेरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी गायकवाड सरांचा यथोचित मान सन्मान करा. राजेंद्र भोईर सर देखील आलेत. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. हा सन्मान होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक ट्रॉफी देऊन आपण सन्मान चिन्ह देऊन इथून संदीपजी गायकवाड सरांचा हा शुभ सन्मान करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. दोन चेंडूंचा खेळ आपण पाहिलेला आहे राऊंड विकेटने. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू ट्राबा झालाय, ऑन साइडला बळवलाय, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार चौकार. चार धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. बॉलिंग टाकवरती आपण पाहतोय करण लहाणेला. 21 बॉल, आता 59 धावांची गरज आहे. 4 धावा धाव फलकावरती आलेले. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. बँडेटरी पॉवर प्लेचं अनेक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील कासगावला सपोर्ट करण्यासाठी आहेत. समोर आपण पाहतो या ठिकाणी खेळत
बिडॉनला आणि दर्जेदार खेळ मैदानावरती आपण पाहतोय काय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजाने इम्प्रेस केलंय. मी तर म्हणेन भावेचा अपवाद वगळला ना मग राज असतील, रोशन, त्यानंतर करण लहाने, जबरदस्त अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आणि तब्बल 62 धावा. आता आम्हाला या ठिकाणी प्रणेश जे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत, एक एक नवीन खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न प्रणेश सुद्धा करतात. जेव्हा प्रणेश मैदानावरती खेळतो तेव्हा रवींद्र मस्कर असेल, प्रफुल्ल टेंबे असेल, प्रदीप टेंबे यांच्या वतीनं भरपूर पारितोषिक लावण्यात येत आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना एक टप्पा घेत बॉल सीमा पार 4. स्पर्धेला भेट देण्यासाठी कासगावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र विलास राऊत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. राऊंड विकेटने आपण पाहतोय या ठिकाणी 4 धावा आलेत. संदीपजी गायकवाड सर आमचे परम मित्र आहेत, समालोचक असतील, ऑफिशियल पंच सुद्धा आहेत. आणि यावेळेस बॉल लॉंग ऑफला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. करण लहानेच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. बॉल सीमा पार. एका बाजूने आपण पाहिलं तर का बॅटिंग करतायत तेजस राऊत, विस्फोटक फलंदाज, विध्वंसक खेळाडू आहे. जर मैदानाच्या आतमध्ये तेजस राऊत बरसला ना तर ह्या धावा सुद्धा कमी पडू शकतील. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अद्यापर्यंत संघाची धावसंख्या 14 वरती आहे आणि वैयक्तिक 14 वरती नाबाद खेळतोय. 18 बॉल 49 धावांची गरज आहे. चला मॅच आपण स्पीडअप करा. आणखीन एक पहिल्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला उमर 11 गोरेगाव जे यजमान आहेत आणि भूमी 11 कुंदे जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकताच त्यांचा टॉस संपन्न झालाय. अठरा बॉल 49 धावांची गरज आहे आणि आता आपण मॅचच्या दिशेने जाऊ. षटक क्रमांक 2 मध्ये येतात समोरच्या गोरेगाव कासगाव एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल समोरच्या दिशेने. यावेळेस ऑन साइडला वड स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं स्वागत केले. बॉल सीमा पार. षटकार. गोलंदाज राज आपण पाहतोय मैदानावरती अप्रतिम खेळ त्याचा नेहमीच सातत्याने अष्टपैलू कामगिरी म्हणून राहिलेला आहे. याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडस चेंडू वेगवान पाहायला मिळतो. वेगाने प्रत्युत्तर देत असताना वैभवच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय. या अगोदर 6 चेंडू फेस केले तेजसने आणि आता स्ट्राईकला जसा वैभव आला त्याच्या सुद्धा बॅटमधून पहिल्याच बॉलवरती तडाके बंद षटकार पाहायला मिळाला. 20 धावा फलकावरती आहेत. राजलाने थोडस आपण साइड आर्म ऍक्शन पाहतो त्याची. ओ खोलवा टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहतो फुलर लेनचा होता. यॉर्क लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. ऑन साइडला हा चेंडू होता. स्कोर ऑफ द विकेट आणि 2 धावा इथे सहज गतीने मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ खेळतोय. 4 षटकांची मॅच. पहिल्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धमाल होती बॅटिंग मध्ये आणि आता गोलंदाजीमध्ये त्यांना कमाल करायची आहे. 16 बॉल 41 ची गरज. राज तयार. ओ यावेळेस आपण पाहतो नटराज खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट पर्सेंटेज जर वाढवले ना तर कदाचित दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर क्रिएट करेल या मॅच मध्ये टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 22 वरती आहे. मॅच या अगोदर आपल्याला दर्जेदार पाहायला मिळाली.
जन्मान जोबेली वर्सेस आराध्य 11 कानोर बॉयज. कानोर संघ शेवटच्या बॉल पर्यंत ती लढत आली. 1 बॉल 6 धावांची गरज असताना जन्मान जोबेली संघाला या ठिकाणी परास्त व्हावं लागलं. 15 बॉल 41 ची गरज. ओ लाईन चांगली, अप्रतिम बॉल, दर्जेदार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. म्हटलं जातं ना, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला ते आवडत नाही आणि ते कमबॅक करत असताना बाखांड जोगीच पेले. अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. 14 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील अत्यंत निर्णायक राहतील. वैभव स्ट्रायकेंडला राज लहाणेच्या विरोधात. ओ यावेळेस ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता आणि ते काउक कॉर्नरला हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. आज दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी संदीपजी गायकवाड सर जे ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्या समवेत ऑफिशियल पंच मिस्टर राज भुईर मॅन फ्रॉम मालेगाव यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आज डीके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ता कडव सर त्यांचे मनपूर्वक स्वागत. 23 धावा 23, 13 बॉल 40 धावांची गरज. या संपूर्ण मॅचचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव उपस्थित आहे. कारण आता यानंतर गोरेगावची मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण काल आपण पाहिलं तर शानूबाई लवकर घरी गेले होते, परंतु आज उशिरापर्यंत या ठिकाणी थांबलेले आहेत. कारण गोरेगावचा सामना त्यांना बघायचा आहे. आपली घरची मॅच, घरचं मैदान, घरची टीम मैदानावरती खेळेल. भूमेलन कुंदे संघाच्या विरोधात 13 बॉल 40 धावांची गरज. हो यावेळेस समोर खेळलेत, फटका प्रतिमे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला पॉज करण्यात आला आणि फक्त केवळ 1 धाव. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. अगदी आपण पाहतोय काय जबरदस्त कौतुकाची थाप मिळतीये, कारण फिल्डिंग तशी पाहायला मिळाली आहे. शेवटच्या क्षणाला किमान 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून करण्यात आला. करण लहाने होते. अप्रतिम आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ तसा राहिला या मॅच मध्ये. चला पाणी आपण घेऊन जायचंय, पाण्याची पूर्तता करा, कारण आता काही मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण देऊया डीजे एमएस ला संधी. वनचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय जकीन साहेब या, फैसल सर आपण या, फैसल सर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण जकीन नजे साहेबांचा विशेष सन्मान इथे करतोय. बाबू सर आपण देखील यायचे विनंती या. फैसल सर देखील आहेत. जकीन नजे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय जकीन नजे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. अतिथी देवो भव असणारी आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय फैसल सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न झालेला आहे. येस नाव अहोर टू डीजे एमएस. बारा बॉल 39 धावांची गरज या मॅच मध्ये. आपण पुन्हा एकदा जाऊया. नमस्कार मित्रांनो, दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स ट्रॉफीचं दर्जेदार हे लाजबाब आयोजन आहे. 12 बॉल 39 ची गरज. मिस्टर राज भुईर, कासगाव टीमचा मलिंगा येतोय.
आणि पहिला बॉल डॉट पाहायला सुद्धा मिळालेला आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी याच्याकडे. अगदी आपण पाहिलं तर टॅलेंटेड या ठिकाणी गोलंदाज आहे आणि आपलं संपूर्ण टॅलेंट आता या मॅच मध्ये त्याला वापरायचंय. याच अनुषंगाने हा कानमंत्र समीर राऊत यांच्या वतीने देण्यात आलाय. 12 बॉल 39 धावांची गरज आहे. आता 11 बॉल 39 ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने मलिंगा तयार. हो यावेळेस आपण पाहतो मिस्टामिंग बॅटच्या टो एंडला लागून टॉप एज फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. पहिला धक्का लागेल टीम या ठिकाणी आपण पाहतोय आराध्य 11 कानोर बॉईज कानोर संघाला फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर आता या 2 बॉल वरती अप्रतिम कमबॅक मिळवलंय राज भुईरने. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट मिळाली. 10 बॉल 39 धावांची आणखीन गरज असणारे चांगली गोलंदाजी करतायत. याच राज भुईरने शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये सुद्धा वाखाणण्याजोगी खेळ केला होता. तोच राज आता मात्र बॉलिंग टॅक वरती चांगली कमालीची गोलंदाजी करतोय. या षटकातील 4 चेंडू बॅलन्स असतील. समीर राऊत प्रत्येक बॉल मागे काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतात. 0404 या क्रमांकाची जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. समीर राऊत मैदानाचा आपण पाहिलं तर केंद्रबिंदू. न्यू बासमन न्यू बॅटर अक्षय देशमुख मैदानावरती दाखल झालेत. 10 बॉल 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली आणि आता इथे चेंडूचे फक्त फेक पाहायला मिळाले. लेग बाईस पंच दर्शवतात आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी ऍड होते. 9 बॉल 38 धावांची गरज. चर्चा प्रेक्षकांमध्ये आपण आजच्या रात्रीमध्ये बरीच होती की श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव वर्सेस जय हनुमान जोबेली संघ प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळेल. परंतु जोबेली संघ मागच्या मॅच मध्ये परास्त झाला. कानोर बॉईज कानोर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आता कासगाव संघाच्या विरोधात. चांगलं क्रिकेट आहे. दोन्ही टीमचं 9 बॉल 38 धावांची गरज. हो यावेळेस फटका चांगला आहे. खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, षटकार. आता 32 धावांची गरज आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. राज भोईरचा हा बॉल आणि पूर्णपणे बॅटच्या रडार मध्ये आला. त्याला पाठवलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 31 धावा धाव फलकावरती. ओ यावेळेस चांगला बॉल बॅटला स्पर्श झालाय आय थिंक सो. आणि आता स्वतः बाळू अर्थातच राज या ठिकाणी स्वतःचा तोल सावरू शकले नाही आहेत आणि अगदी आपण पाहतोय त्याला लगेचच या ठिकाणी संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं एकत्र गोळा होऊन त्याला या ठिकाणी उचलण्यात आलं. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, तोही घेऊ दिला नाहीये आणि ते मात्र मागे आलेत अक्षय देशमुख. 7 बॉल 32 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल. कौतुकास्पद कामगिरी मैदानावरती राज भोईरची राहिली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम षटक त्याने हाताळलंय आणि फक्त केवळ 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट सरी बाद केलाय. शेवटचा बॉल आणि आता हा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. नशिबाचा पंजा मिळेल. वाईट +4 आणि आता आपण पाहतोय या इथे मिळतील 4 धावा फ्रीच्या आणि त्याच्यावरती बोनसच्या रूपानं 1 ऍड होईल. मिळतील 5. आणि देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के या 5 धावा कानोर संघाला देण्यात आल्या आहेत.
बोनसच्या स्वरूपात. कोणती दिवाळी दसरा नसताना हा बोनस दिला जातोय. कदाचित आपण पाहतोय 5 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले, त्यामध्ये 6 धावा राजने खर्च केल्या आणि आता शेवटच्या बॉलसाठी किती धावा खर्च करेल हे आपल्याला पाहायचे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पंच सांगतात हाईट फॅक्टर जास्त होतं आणि लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. यास आपण पाहिली तर इथे मात्र दिशा थोडीशी बाहेरची आहे हे सांगितलं फिरोज खान सरांनी आणि इथे मित्र मात्र 1 धाव अतिरिक्त स्वरूपात मिळते. या सन्मान आपण पाहतोय आमचे ओरिजिनल नारायण डाबा, ज्यांचे ओरिजिनल कुक तुम्ही काल पाहिले सुनील पवार, त्यांचाच डाबा नंबर 1 सामटोली कर्जत रोड बदलापूर पूर्व. जर तुम्हाला आगरी पद्धतीचं रुचकर जेवण जेवायचं असेल तर अवश्य नारायण डाबेला तुम्ही भेट देऊ शकता. त्याचे मालक बाळाराम मामा भगत असतील, हर्षल भगत आणि सुनील पवार, ज्यांनी मात्र या स्पर्धेला काल त्यांच्याकडे वेळ होता आणि अगदी आपण पाहतो या स्पर्धेला त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. त्यांचं आपण वेलकम करू. जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये हव्यात बॅटिंग करत असताना कानोर बॉईज, कानोर संघाला 6 बॉल 26 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करायचे लगेच. आपण या ठिकाणी दोन्ही संघाला विनंती राहील, खास करून कासगाव संघाला, कारण ते क्षेत्ररक्षण करतात. 6 बॉल 26 धावांची गरज. अतिशय दर्जेदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुषार शिंदे सर, आजच्या रात्रीमध्ये सर्वच सामने आपल्याला नेट टू नेट फाईट पाहायला मिळाले आणि त्यामधील हाही सामना आता तुम्हाला नेट टू नेट पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 26 ची गरज. इन ऍक्शन मध्ये सज्ज असेल नेक्स्ट मॅच साठी मोहम्मद, एक जबरदस्त विस्फोटक विध्वंसक खेळाडू आहे आणि आज इन ऍक्शन मध्ये अजमलला तुम्ही देखील पाहणार आहात. अजमल दानिश बुबेरे. यावेळेस सोन साइडला फटका उचलला, क्षेत्ररक्षक पार बसतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार सुरुवात होतीये. 6 बॉल 26 धावांची गरज असताना भव्य स्वागत केले गोलंदाज जयेश टेंबेचं. ती आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना फलंदाज वैभवला आपण पाहतोय. काय अप्रतिम षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. 5 बॉल 20 धावांची गरज. आता मात्र प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर आवाज थोडंसं कमी पाहायला मिळालाय, कारण 5 बॉल 20 धावांची गरज आहे. भरपूर सारे प्रेक्षक कासगाव संघाच्या पाठीशी इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत. जर मात्र विकेट आली, डॉट आला तर त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. परंतु आता षटकार आलाय, कुठेतरी कमी आवाज पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये शांतता पसरली आहे, कारण षटकार आल्यानंतर आता मैदानावरती कमबॅक प्रतिस्पर्धी टीम करते आणि वैभव सारखा फलंदाज जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत कानोर संघ सुद्धा मैदानावरती सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कासगाव वर्सेस कानोर अशी लढत चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वॉड स्ट्रोक, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑफ द नाईट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 26 धावांची गरज होती या मॅच मध्ये. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय. टीम कासगाव संघाला विनंती आहे, कारण आणखीन एक मॅच आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे. उमर 11 गोरेगाव, बोमे 11 कुंदे. या सन्मान आपण पाहतोय सलग 3 विकेट जर गोलंदाजाने घेतले तर अमजादभाई आणि बाबूबाई A1 जोडीच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. 4 बॉल शिल्लक, 14 धावांची गरज. जर एखादा चेंडू डॉट आला तर कमबॅक करेल. पुन्हा एकदा डोकं वर काढेल टीम कासगाव या मॅच मध्ये. पायसे कोणत्या संघावरती भारी पडेल याचं उत्तर तुम्हाला आता काही क्षणामध्ये मिळेल.
गोलंदाज जयेश टेंबे सज्ज आहे. 4 बॉल 14ची गरज असताना हो लाईन चांगली आहे. आता मात्र इथे धीम्या गतीचा बॉल, थोडस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय, उंची कमी होती आणि असं म्हणून आपण पाहतो त्याचा फायदा झालाय, त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. गोलंदाज जयेश टेंबेचा डॉट बॉल. कासगाव संघाने सुद्धा आता सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल, कारण आता 3 बॉल 14 धावांची गरज आहे. 2 बॉल किमान बाहेर पाठवावेच लागतील या मॅच मध्ये. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये ही मॅच जाऊ शकते. 3 बॉल 14. हो यावेळेस आपण पाहतोय फटका दर्जेदार पाहायला मिळालाय, परंतु इथे मिस टायमिंग होता आणि इथे झेल ड्रॉप करण्यात आली आहे. 2 धावा. काय घडलंय मैदानावरती? जर झेल या ठिकाणी स्वीकारला असता तर 2 बॉल 14चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु आता या 2 धावा इथे मात्र मिळतात टीम कानोर संघाला आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 51 वरती. जवळ 63 धावांची गरज आहे आणि आता 2 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन तुम्ही पाहतायत. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 2 बॉल 12ची गरज. व्हॉट अ मॅच. नेट टू नेट फाईट आहे. 6 बॉल 26 धावांची गरज होती आणि आता सामना अंतिम शेवटच्या बॉल पर्यंत येऊन टेपलेला पाहायला मिळेल. 2 बॉल 12 हा बॉल कासगाव संघाच्या दृष्टिकोनातून आणि टीम कानोर संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा राहणार आहे. 2 बॉल 12ची गरज. जर मात्र चौकार आला तर कमबॅक करेल टीम कासगाव, षटकार आला तर कमबॅक करेल, पुन्हा एकदा वापसी मिळवेल कानोर टीम या मॅच मध्ये. 2 बॉल 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. दर्जेदार मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 6 होते, या मॅच मध्ये 2 बॉल 12 आहेत. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जयेश टेंबे बॉलिंग ट्रॅक होती सज्ज. स्ट्राईक एंडला वैभव, ज्याच्या बॅट मधून अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 3 षटकार आलेले आहेत. तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय. 12 बॉल 29 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय वैभव. हो यावेळेस डावीकडे असताना बॉल चालला ऑन साइडला आणि इथे मिळेल फक्त आणि फक्त केवळ 1 धाव. आता कासगाव टीमच्या समर्थकांचा आवाज यायला लागलेला आहे. षटकार पहिल्या बॉलवरती आल्यानंतर असं वाटत नव्हतं की इथे कासगाव संघाचे प्रेक्षक आहेत. 1 बॉल आता 11 धावांची गरज. प्रणेश देखील भरपूर खुश आहेत. रवी मस्कर 35 क्रमांकाचे खेळाडू होते, भरपूर लेट येतात, लेट पण थेट. 1 बॉल 11ची गरज. हनुमंत टेंबे सुद्धा माझा आनंद घेतात. हा बॉल पडल्यानंतर हनुमंत टेंबे यांनी सुद्धा अगदी आपण पाहतोय उठून टाळ्या वाजवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि ते सामना जिंकलाय टीम मिताली 11 श्री गणेश. कासगाव संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आराध्य 11 कानोर बॉईज कानोर. नो डाऊट ज्याने मात्र सलामीला येत असताना 12 चेंडूमध्ये 39 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे तोच खेळाडू राज